वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे। आरोपी मिहिर शहाला अखेर अटक करण्यात आली आहे। रविवारी पहाटे मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवून वरळीत नाखवा दाम्पत्याच्या बाईकला त्याने धडक दिलेली होती आणि अपघातात कावेरी नाखवा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। कार कलानगरमध्ये सोडून त्याने पळ काढलेला होता। मिहिर शहा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे। तर वरळी हिट अँड रन प्रकरणात ही मोठी अपडेट समोर येते। आरोपी मिहिर शाह याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। या अपघातानंतर त्याने तेथून पळ काढला होता। तर वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये नाखवा दाम्पत्याला भरधाव गाडीनं उडवण्यात आलेलं होतं आणि यामध्ये त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांचे पती हे गंभीर जखमी असल्याचं कळलं। या अपघातानंतर तेथून मिहिर शाह याने पळ काढलेला होता आणि त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, अखेर मिहिर शाह याला अटक करण्यात आलेली आहे। कशा प्रकारची आता पुढची कायदेशीर प्रक्रिया असणार आहे? नक्कीच प्राची, पाहायचं झालं तर हा संपूर्ण प्रकरण आहे ते रविवारचं आहे। रविवारपासून अपघात झाल्याच्या नंतर मिहिर शहा हा फरार होता, परंतु हा कुठे होता हे शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या तब्बल 5 टीम याचा शोध घेत होते। तर आता मिहिर शहाला विरार येथून पोलिसांनी अटक करण्यात आलेली आहे। विरारमध्ये मिहिर शहा हा लपून बसलेला होता। त्यांनी त्याच्या इतर साथीदारांची देखील मदत घेतलेली होती। त्याचमुळे पोलिसांकडून सगळे सीडीआर आणि त्याचं लोकेशन आहे ते देखील ट्रेस करण्यात आलेलं होतं, परंतु बोरिवलीच्या नंतर त्यांनी आपला मोबाईल आहे तो बंद केलेला होता आणि तो विरारमध्ये जाऊन लपून बसलेला आणि आता पोलिसांनी त्याला शोधून काढलेला आहे। पोलीस आता त्याला ताब्यात घेण्यात अटक देखील केलेली आहे। आता पुढे त्याला कोर्टामध्ये पोलिसांकडून दाखल केलं जाईल आणि हा संपूर्ण प्रकार कशा प्रकारे आहे त्याची देखील कसून चौकशी आहे ती केली जाईल। आणि या प्रकरणात आता त्याचे वडील आणि त्यांचा ड्रायव्हर याला पोलिसांनी काल अटक दाखवली होती, परंतु वडिलांना या ठिकाणी जामीन मिळालेला आहे। आता त्यांच्या ड्रायव्हरला कोर्टामध्ये प्रोड्यूस देखील केलेला आहे। आता मिहिर शाह याला अटक केल्याच्या नंतर पोलिसांकडून अधिकचा जी माहिती आहे, अधिकचा जो संपूर्ण तपास आहे तो कसून पोलीस या ठिकाणी करणार आहे। निखिल, काल असं कळत होतं की मिहिर शाह याच्यासोबतच त्याच्या मित्रांची देखील चौकशी केली जाणार होती, त्यामुळे आता मिहिर सोबतच त्याच्या मित्रांचीही चौकशी सोबतच केली जाऊ शकते का? नक्कीच, पाहायचं झालं तर या प्रकरणामध्ये हा अपघात घडण्याच्या आधी मद्यप्रचार करण्यासाठी हे सगळे मित्र परिवार आहेत ते एकत्र बसून जुहू येथील हॉटेलमध्ये पार्टी करत होते। पार्टी केल्याच्या नंतर हा संपूर्ण प्रकार आहे तो घडलेला आहे। त्यामुळे हा प्रकार ज्या ठिकाणी घडला त्यावेळी नक्की कोण कोण उपस्थित होते हे देखील संपूर्णपणे तपासले जाईल आणि याच माध्यमातून जे कोणी मिहिरचे साथीदार आहेत किंवा मिहिर सोबत त्यावेळी गाडीमध्ये होते त्यांची देखील चौकशी आहे ती केली जाईल। नक्की हा प्रकार कुठे घडला आणि कशा प्रकारे घडलेला आहे याची पोलिसांकडून आता अधिकची माहिती घेतली जाणार आहे। निखिल, या प्रकरणातलं कोणतंही सीसीटीव्ही फुटेज अद्याप समोर आलेलं नाहीये। जर ते सीसीटीव्ही फुटेज हातामध्ये आलं तर त्याची माहिती आणि किंवा त्याची एक मदत होऊ शकते पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीमध्ये। प्राची, या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी सगळे सीसीटीव्ही आहेत ते त्यांच्याकडे हस्तगत केलेले आहेत। फक्त जुहू येथील जो सीसीटीव्ही आहे तो माध्यमांच्या समोर आला, परंतु इतर जे निखिल, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत सचिन अहिर जोडले गेलेले आहेत। सचिन जी, वरळीमध्ये जी घटना घडलेली होती त्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, तर आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण ही बातमी बघत होतो, वरळीमध्ये हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहिर शाह याला अटक करण्यात आलेली आहे। काही दिवसापूर्वीच त्याचा शोध देखील घेण्यात येत होता। त्याच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, वडील आणि ड्रायव्हर यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, मात्र त्याच्या वडिलांना आता जामीन मंजूर झालेला आहे, त्यांची सुटका झालेली आहे। आता मात्र मिहिर शाह याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता त्याची चौकशी केली जाणार आहे। वरळीतील हिट अँड रन प्रकरणामध्ये एकाचा मृत्यू झाला होता आणि त्यांचा पती हा गंभीर जखमी होता।